Welcome to Storyland. Like, share and subscribe. नाग पंचमी. आई, बाबा, आम्हाला ना उद्या शाळेत नवीन कपडे घालून बोलवलंय. मी कोणता फ्रॉक घालून जाऊ? हो, मला पण सांगितलंय टीचरने नवीन कपडे घालून यायला. अरे वा, हो, मस्त आहे की. मग मी एक काम करते, दोघांचेही नवीन नवीन कपडे रेडी करून ठेवते उद्यासाठी. पण नवीन कपडे का बरं घालून जायचे तुम्हाला, ते माहितीये का? का घालून जायचे ते नाही माहिती, पण श्रावण महिना स्टार्ट झालाय ना, म्हणून आता सगळे फेस्टिवल स्टार्ट होणार, म्हणून असेल मे बी. पण उद्या कोणता फेस्टिवल आहे? गणपती बाप्पा यायला तर अजून खूप वेळ आहे, हो ना आई? हो, बरोबर, गणपतीला अजून वेळ आहे. पण उद्या पण एक सण आहे. उद्या आहे नागपंचमी. उद्या नागाची पूजा करतात. नाग म्हणजे स्नेक. स्नेकची पूजा करायची? बापरे, का पण? अरे हो, किती प्रश्न विचारताय. सगळं सांगतो. आपण सुद्धा उद्या पूजा करायची. नागपंचमी श्रावण महिन्यातील पंचमीला येते. असं म्हणतात की या दिवशी जो नागाची पूजा करतो त्याला दूध पाजतो, त्याच्यावर आणि त्याच्या फॅमिलीवर नागदेवता प्रसन्न होते. आपण पण उद्या पूजा करणार आहोत? हो, आपण पण करणार आहोत उद्या पूजा. आई, तू आम्हाला नागदेवतेची आणि नागपंचमीची स्टोरी सांग ना प्लीज. हो आई, स्टोरी टाइम. बर, सांगते हा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होतं. त्या गावात एक शेतकरी राहत होता. तो ज्या शेतात काम करायचा की नाही, त्या शेतात एक नागोबाचं वारुळ होतं. नागपंचमीच्या दिवशी काय झालं, तो नेहमीसारखा शेतात नांगरायला गेला आणि शेत नांगरता नांगराचा फाळ नागाच्या वारुळाला लागला आणि त्याची छोटी छोटी पिल्लं मरून गेली. मग नागदेवता खूप चिडली आणि शेतकऱ्याचा बदला घ्यायला गेली त्याला चावायला त्याच्या घरी. पण त्याच्या घरी गेली तेव्हा त्याला दिसलं की शेतकऱ्याची छोटीशी मुलगी बाहेर एका पाटावरती नागाची पूजा करत बसली होती. तिने नागाचं छान चित्र काढलं होतं, त्याला दूध लायांचा नैवेद्य दाखवला होता, त्याची पूजा केली होती. मग हे बघून नागदेवता प्रसन्न झाली. ती म्हणाली, अरे चा, या शेतकऱ्याची मुलगी एवढी मनोभावे आपली पूजा करतेय, मग आपण शेतकऱ्याला चावायचं का? असं नको करायला. म्हणून ती नागदेवता शेतकऱ्याला माफ करून निघून गेली तिकडनं. म्हणून त्या दिवशीपासून नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो. आणि पूर्वीच्या काळी या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर काही शिजवू नये, तळलेलं खाऊ नये आणि नागोबाला नमस्कार करावा, अशी पद्धत सुद्धा होती बरं का मुलांनो. अगदी बरोबर. पण आता आजच्या काळात आपण नागाजवळ तर जाऊ शकत नाही. मग आपण कशी बरं पूजा करायची? आपण नागाची मूर्ती किंवा नागाची फोटो फ्रेम आणायची आणि त्याला अक्षता वाहायच्या, हळदी चंदन लावायचं, फुलं वाहायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे नागदेवतेची पूजा करायची. ओ वाव आई, किती मस्त स्टोरी सांगितलीस. आता उद्या टीचरनी आम्हाला स्कूलमध्ये विचारलं तर आम्हाला लगेच आन्सर देता येईल, हो ना निक्की? हो, बरोबर. मग तुम्हाला पण कळली का नागपंचमीची स्टोरी? तुम्ही सुद्धा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला मोरया करायला विसरू नका.
आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. बाय.